नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आठवणीतील मराठी शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत। आज आपण अपूर्णांकांचा भागाकार हा घटक बघणार आहोत। याच्यावरचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेत असताना हा घटक ही खूप सोपा आहे। मी तुम्हाला अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार सगळं इतकं सोप्या पद्धतीने सांगितले। त्याच्याच हा शेवटचा घटक, ज्या चार क्रिया आहेत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ही शेवटची क्रिया आहे आणि ही आज आपण समजून घेणार आहे। तर आता काय करायचं बघा, एक गणिताच्या माध्यमातून आपण उदाहरण घेऊन समजून घेऊया। 3/7 भागिले 2/5 काय गणित मिळाले आपल्याला? 3/7 भागिले 2/5। आता काहीही करायचं नाही पोरांनो, भागाकार आहे। काय आहे? भागाकार। मग पहिला अपूर्णांक जसाचे तसा उतरून घ्या, 3/7 आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या मुस्काडीत मारायची। डायरेक्ट त्याचं खाली डोकं वर पाय झालं पाहिजे, खाली डोकं वर पाय झालं पाहिजे। मग आता गुणिले चिन्ह द्यायचं म्हणजे उलटा करायचं त्याला, खाली डोकं आणि वर पाय। मग सांगा डोक्यापाशी किती उतर? डोक्यापाशी 2 आणि पायाजवळ किती होतं त्याच्या? 5 झालं। खाली डोकं वर पाय। दुसऱ्या अपूर्णांकाला अशी थोबाडी द्यायची, त्याचं डायरेक्ट खाली डोकं वर पाय झालं पाहिजे। आणि मग आपण गेलो कुठं? अपूर्णांकाच्या गुणाकाराजवळ। अपूर्णांकाच्या गुणाकाराजवळ गेल्यावर तिथं काय आहे रे? वरच्या वरच्याचा गुणाकार, खालच्या खालच्याचा गुणाकार, म्हणजेच अंशांशांचा गुणाकार, छेदाछेदा क्रिया समजून घ्या। गुणाकार करता येईल, पण ही खाली डोकं वर पाय करायची क्रिया तुमच्या डोक्यात राहिली पाहिजे। कधी अपूर्णांकांचा भागाकार असेल तर दुसऱ्याच्या थोबाडीत मारायची, अशी थोबाडीत मारायची की त्याचं खाली डोकं वर पाय झालं पाहिजे। आणि आपण इथं केलेलं आहे खाली, आणि खाली डोकं वर पाय म्हणजे काय करायचं आहे? अपूर्णांक उलटा करायचा आहे, अपूर्णांक उलटा करायचा आहे किंवा भागाकार व्यस्त करायचा आहे। आणि मग चला करूया गुणाकार। 5×3=15। बरं थांबा, आधी स्टेप मांडूया। 3×5/7 करा गुणाकार। 5×3=15, 7×2=14। किती उत्तर मिळालं आपल्याला? 15/14। कळलं? दुसरा अपूर्णांक उलटा करायचा आहे। काय करायचं आहे? उलटा करायचा आहे। मग अशाच पद्धतीनं इथं तुम्हाला मी आता काही गणित देतो, व्हिडिओ बघत बघत तोंडी सोडवा किंवा वहीत सोडवा। बघा पहिलं गणित आहे 4/5 भागिले 8/2। दुसरं उदाहरण आहे 9/15 भागिले 7/8। तिसरं उदाहरण आहे बघा 12/5 भागिले 17/3। चौथं उदाहरण आहे 9/12 भागिले 8/4। आणि 5 नंबरचं उदाहरण आहे बघा 6/5 भागिले 13/3। हा व्हिडिओ बघून शेवटी तुम्ही ही जर 5 गणितं सोडवली तर मला खात्री वाटते अपूर्णांकाचा भागाकार तुमचा इथं 100% क्लिअर होणार आहे। ह्यात काही अवघड असं किंवा काहीच नाही, गमतीनं आपण समजून घ्यायचं आहे। खाली डोकं वर पाय, दुसऱ्या अपूर्णांकांच्या मुस्काडीत तर मारणार आहे का आपण मुस्काडीत? खरोखर नाही, आपल्या डोक्यात राहिलं पाहिजे। आणि असं माझं म्हणणं आहे, असा अभ्यास प्रत्येक गोष्टीला काहीतरी क्लू डोक्यात, जसं कम्प्युटरमध्ये फायली असतात बघा वेगवेगळ्या, ह्यात वेगळे फोटो, त्यात वेगळे व्हिडिओ, त्यात अजून काय माहिती, असं वेगवेगळ्या फोल्डरमध्ये आपण ठेवतो। किंवा मोबाईलमध्ये पण असते बघा, स्क्रीनशॉट वेगळे, कॅमेराचे वेगळे, इंस्टाग्राम वेगळे, व्हॉट्सअप व्हिडिओ वेगळे, व्हॉट्सअप फोटो वेगळे। तसं प्रत्येक ह्याला आपल्या डोक्यात एक फोल्डर करा। भागाकाराचा फोल्डर वेगळा, गुणाकाराचा फोल्डर वेगळा, फोल्डर। आणि आपल्याला ते बघितलं, नाव बघितलं का तो फोल्डरपर्यंत आपला मेंदू किंवा आपलं मन पोचलं पाहिजे आणि क्लिक झालं पाहिजे। अरे अपूर्णांकाचा भागाकार आहे ना, खाली डोकं वर पाय, गुणाकार आले वरच्या वरचा गुणाकार, खालच्या खालच्याचा गुणाकार, अंशांचा गुणाकार, छेदाछेदाचा गुणाकार, डायरेक्ट उत्तर आपल्याला मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ समजला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।